आजच्या ठळक घडामोडींवर। भोसते घाटात धावत्या वॅगनर कारला अचानक आग, चालक थोडक्यात बचावला। शिवसेना नेते सन्माननीय रामदासभाई कदम यांच्या उपस्थितीत श्रीदेवी काळकाई मंदिरामध्ये शासकीय सलामी। खेड येथील श्रीदेवी पाथरजाई मातेचा सहाण भरणे कार्यक्रम संपन्न। दापोलीतील हरणे बंदराला सागरी रोरो सेवेचा थांबा मिळावा, राज्यमंत्री योगेश कदम यांची मागणी। आणि रत्नागिरी पोलिसांचं मिशन फिनिक्स, सुमारे 2.5 लाखांच्या 10 किलो गांजासह तिघांना अटक। आता पाहूया सविस्तर वृत्त। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर आज सकाळी एक थरारक आणि धक्कादायक घटना घडली। भोसतेघाट परिसरातील मोरवंडे गावाजवळून जात असताना एका वॅगनर कारने अचानक भीषण आग पकडली। खेडहून चिपळूणच्या दिशेने कार जात असताना इंजिनमधून अचानक धूर निघू लागला। क्षणातच आगीने संपूर्ण वाहनाला विळखा घातला, ज्यामुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। कारने पेट घेतल्याचं लक्षात येताच चालक नजीर फिरफिरे यांनी काळजाचा थरकाप उडवणाऱ्या परिस्थितीत पेटत्या कारमधून बाहेर उडी मारली। या धाडसी प्रयत्नात नजीर यांचा जीव वाचला असला तरी ते गंभीररित्या भाजले। त्यांना तातडीने जवळच्या घरडा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान या आगीमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती। घटनेची माहिती मिळताच खेड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली। फायरमन दीपक देवळेकर, वाहन चालक गजानन जाधव आणि कर्मचारी जयेश पवार, प्रणय रसाळ, सूरज शिगवण यांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलं। आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून या घटनेमुळे महामार्गावरील वाहनांच्या तांत्रिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत। खेड तालुक्यातील भरणे येथील श्रीदेवी काळकाई मंदिर येथे शिमगोत्सवाच्या निमित्ताने देवी काळकाई मातेला पोलीस दलामार्फत शासकीय सलामी देण्यात आली। खेडचे सुपुत्र आणि शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या पाठपुराव्यानंतर ही शासकीय सलामी सुरू झाली होती। यंदा विशेष म्हणजे स्वतः रामदासभाई कदम त्यांच्या उपस्थितीत ही सलामी देण्यात आली। ग्रामस्थांच्या आग्रहावरून त्यांनी सलामीपर्यंत थांबत उपस्थिती दर्शवली। यावेळी जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम, सचिन धाडवे, शैलेश कदम तसेच मंदिर समिती, पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सलामीनंतर रामदासभाई कदम यांनी कोकणवासियांना शिमगोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या। सन्मानगड बगल शास, सन्मानगड विसर्जन। खेड येथील श्रीदेवी पाथरजाई मातेचा सहाण भरणे कार्यक्रम उत्साहात पार पडला। पालखीमध्ये देवीची रूपं सजवून आज देव भक्तांच्या भेटीला निघाली। श्रीदेवी पाथरजाई मंदिरातून पालखी वाजत गाजत सहाणेवर गेली। देवीची सहाण भरून समस्त खेडवासियांनी देवीला सालाबाद प्रमाणे नारळ अर्पण केला। त्यानंतर पालखी नियोजित मार्गक्रमण करण्यास निघाली। यावेळी देवीचे मानकरी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुंबई ते विजयदुर्ग या सागरी रोरो सेवेला रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हरणे बंदर येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। मुंबई ते कोकण प्रवास अधिक जलद आणि सुलभ व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत मुंबई ते विजयदुर्ग ही रोरो सेवा सुरू करण्यात आली आहे। या सेवेमुळे मुंबई कोकण दरम्यान सागरी वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होऊन प्रवाशांना मोठी सोय होणार आहे। राज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केलं आहे की दापोली तालुक्यातील हरणे बंदर येथे सध्या जेटीचं बांधकाम सुरू आहे। दापोली तालुक्यात रेल्वे मार्गाची सुविधा नसल्याने येथील नागरिकांना मुंबईसह इतर भागात जाण्यासाठी प्रामुख्याने रस्ते किंवा सागरी मार्गावर अवलंबून राहावं लागतं। अशा परिस्थितीत मुंबई विजयदुर्ग रोरो सेवेला हरणे बंदर येथे थांबा दिल्यास दापोली तालुक्यासह परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होईल।
तसेच कोकणातून मुंबईकडे प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी सागरी मार्ग अधिक सोयीस्कर होईल आणि स्थानिक स्तरावर सागरी वाहतुकीला चालना मिळेल असेही त्यांनी त्यात नमूद केलंय। त्या अनुषंगानं मुंबई ते विजयदुर्ग रोरो सेवेला हर्णे बंदर येथे थांबा देण्याबाबत संबंधित यंत्रणांना आवश्यक निर्देश द्यावेत अशी मागणी राज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी मंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे। रत्नागिरी जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कंबर कसली असून मिशन फिनिक्स अंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे। चिपळूण येथील वालोपे परिसरातून 10 किलो 138 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी खेड तालुक्यातील सुकिवली येथील 3 इसमांना ताब्यात घेण्यात आले। आरोपींविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात NDPS ऍक्ट 1985 च्या कलम 8 क 20 ब आणि 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, प्रशांत बोरकर, सुभाष भागणे, शांताराम झोरे, दीपराज पाटील आणि प्रवीण होवाळ यांच्या पथकाने केली आहे। जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाकोली नंबर 1 चे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात संपन्न झाले। या प्रसंगी उपस्थित नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय किशोरभाई देसाई, तालुका प्रमुख व पंचायत समिती सदस्य उन्मेशजी राजे, पंचायत समिती सदस्य निलेशजी शेठ, पालघर जिल्हा परिषद सदस्य मीनाक्षीताई शेडगे, गट शिक्षण अधिकारी रामचंद्र सांगडे आदी मान्यवरांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी सरपंच सौ प्रेरणाताई धुमाळ, माजी उपसरपंच दिनेशजी जाधव, माजी सरपंच सौ ललिताताई सकपाळ, शिवसेना युवासेना तालुका अधिकारी सुमित जाधव तसेच आजी माजी स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकारी, अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते। डॉक्टर उपेंद्र तलाठी यांची सहजीवन शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल खेड येथील संकल्प मित्रमंडळ पावसकर नाका यांच्यातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी संकल्प मित्रमंडळाचे अध्यक्ष राजेश गुटाला, उपाध्यक्ष पराग चिखले, नगराध्यक्षा सौ माधवीताई गुटाला, वीरेंद्र जैन, महावैद जैन, नरेंद्र वैद्य, रमेश सागवेकर, उत्तम कुमार जैन, प्रतापमाल चौधरी, अमित मेहता, पंकज पोळेकर, सौ अनिशा मेहता, सौ सुनीता पोळेकर, सौ कल्पना जैन आदी उपस्थित होते। जनतेच्या चेहऱ्यावरच्या आनंदाने शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेबांचं कार्यतत्पर नेतृत्व पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईत अडकलेल्या नागरिकांना विशेष विमानाने सुखरूप मायदेशी आणलं आणि संकटकाळी धावून जाणारी शिवसेना आज पुन्हा अवघ्या जगाने पाहिली। राज्यात सध्या राज्यसभेच्या निवडणुकींची चर्चा आहे। येत्या 16 मार्च रोजी महाराष्ट्रातील 7 जागांसाठी एकूण 10 राज्यातील 30 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे। सध्याचे संख्याबळ लक्षात घेता महायुतीचे 6 आणि महाविकास आघाडीचा 1 उमेदवार निवडून येऊ शकतो। गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकीसाठी राजकीय गणित जुळवण्यासाठी पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू होत्या। दरम्यान आता भाजपाने आपल्या 4 उमेदवारांचं नाव जाहीर केलंय। खासदार शरद पवार हे पुन्हा एकदा राज्यसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत। ही शक्यता लक्षात घेता आता राज्यातील 7ही जागा बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। भाजपाने आपल्या 4 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत। या यादीमध्ये माजी मंत्री विनोद तावडे, RPI आठवले गट पक्षाचे प्रमुख तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपाचे हिंगोलीतील नेते रामराव वडकुदे, नागपूरच्या भाजपच्या नेत्या माया इवनाते यांचं नाव आहे। प्रत्येक एक जागा ही अजितदादांच्या राष्ट्रवादीला तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडण्यात आली आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीचा 1 उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतो। या जागेसाठी शरद पवार यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे। याआधी राज्यसभेची जागा आम्हाला द्यावी अशी भूमिका काँग्रेसने घेतली होती। काँग्रेसकडून माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा होती। महाराष्ट्र राज्यातील महापालिका व नगरपालिकांप्रमाणेच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्येही स्वीकृत सदस्य नियुक्ती करण्यास राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। या निर्णयाचा थेट परिणाम कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यावर होणार असून
स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. नव्या निर्णयानुसार रत्नागिरी जिल्हा परिषदेची सदस्य संख्या 56 वरून 62 वर जाणार आहे. म्हणजेच 6 स्वीकृत सदस्यांची भर पडणार आहे. तसेच जिल्ह्यातील 10 पंचायत समित्यांची एकूण सदस्य संख्या 112 वरून 136 इतकी होणार असून त्यामध्ये 24 स्वीकृत सदस्यांची वाढ होईल. दरम्यान पंचायत समित्यांमध्ये सभापती आणि उपसभापतींची निवड 9 मार्चला होणार असून जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड 16 मार्चला पार पडणार आहे. सत्ता स्थापनेनंतर स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आलाय. दापोली तालुक्यातील गिम्होणे आझादवाडी विकास मंडळाच्या वतीने जगद्गुरू श्री संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज बीज सोहळा गुरुवार दिनांक 5 मार्च 2026 रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये सकाळी 10 ते 12 कीर्तन, हभप श्री गणेश महाराज शिगवण कळंबणी तालुका खेड, दुपारी 1 ते 4 दिंडी मिरवणूक, दुपारी 2 ते 4 श्री सत्यनारायणची महापूजा, सायंकाळी 5 ते 10 तीर्थप्रसाद, रात्री 9:30 वाजता ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ मुंबई भांडूप, मालवण बुवा सुयश काराणे, श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळ कातवड देवगड, डबलबारी बुवा सुशांत दिलीप जोईल यांचा भजनाचा 2020 डबलबारी सामना होणार आहे. तसेच शुक्रवार दिनांक 6 मार्च 2026 रोजी दुपारी 1 वाजल्यापासून महाप्रसाद आणि रात्री 9:30 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असं आवाहन आझादवाडी विकास मंडळ यांनी केले. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.